गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। नुसतं बसा रे, काय करू नका बाकीचे। बघितलं बाजार, आज बाजार आहे आपल्या गावचा, बाजार दिवस आहे पण आपल्याला का डोकी चालतात का तुमची तरी? माझं एक चाललं ना, काय तर धंदा पाणी करावा, चार पैसे या बाजारात कमवावं, नाही बसल्यापासून मजा बघतोय दोघाची, काय तर कोणाचं डोकं चाललं म्हणून। काय काय नेमकं हे बघा, माझ्या डोक्यात एक चांगला धंदा आलाय, म्हणजे बिझनेसच म्हणायचा आपल्या। बाजार दिवस बरोबर, आपण जर हॉटेल टाकलं, चहा नाश्ता पुरी भाजी काय पाहिजे ती, कसला धंदा होईल ना का? हा, आणि हे बघा माझ्याकडे आहे 10,000, अजून एक 5-7 हजार रुपये जर गोळा झाले, करू किती का धंदा चालू? काय टाकून टाकलाय धंदा मी, फुटका चहा बिस्किट असला धंदा। धंदा करण्याची माहित नसेल तर कशाला एखाद्याला करायचं सांगायचं? काय काय झालं रे हॉटेलला? ह्या गावामध्ये जर धंदा रोकी तुझा चालला तर मी तुझी पाठ थापटीन पाठ। का दरानं चालायला काय झालं? बघाय काय बोलते, अरे सारी फुकटी। अरे आपण उधार द्यायचंच नाही, किती फुकटी येऊ दे ना, रोख आज रोख उद्या उधार, बोर्डच लावायला मोठा काय त्यात? नाही बाबा, आता माझ्या डोक्याने जर चाललं तर मग एक ठीक आहे, त्यापेक्षा रोखीचा धंदा फक्त एकच, आकलीचं औषध। बरं असू दे, तुझं आकलीचं औषध तुझ्यापाशीच ठेवू, बरं 5-6 हजाराची मदत तर कर की मला, मी देतो तुला, माझा धंद्याचा जम बसला देऊन टाकतो तुला 5,000। डोके बिकत फरक तर नाही ना पडला, आमचं बी पदरचं 5-5 जायचं। ए लय पुढचा रान हाण नको, देतोय का नाही सांग फक्त। सागर आयुष्यपत नादी बिदी लागू नको, हे आपल्या डोक्यात किड पाडणारा व्यक्ती आहे। तुला एकच सांगतो, तुझं तू बघ, धंदा कर ना तर करू नको, चल। बस नाही, एखाद्याला सहकार्य करायचं नसलं तर नको ना करू, पण नाव तर कशाला ठेवतोय? हा, नाही पैसे द्यायचे तर नको देऊ, हा लय पुढचं रान हाण नको माझ्यापाशी। बघला का काय म्हणतंय, एखादा मित्र जर चांगला धंदा करतोय, हॉटेलचा गावात चालू करायचा म्हणतोय, सहकार्य करायला पाहिजे, ते राहिलं बाजूला, बघितलं कसं बोलतोय? जाऊ दे त्यात जाऊ दे, हे काय हुकलेला आहे माहित आहे, तू तर आपलं दीप 5-1 हजार रुपये तुला। हे बघ सागर, ही साक्षीला आहे बस का, तुला रोख उद्घाटना दिवशी तुला बोलावतो बस का। ऐक की, आता तुझं झालं खरं, पण तुला किरकोळ विचार करतोय रे, बारीक छोटेसे विचार आहेत तुझं। अरे झिरोतनच निर्मिती असती काय येड्या, मग माझं ऐकत जा। मी काय करणार आहे म्हणते, काय जीसीबी आणणार आहे, जीसीबी हाय फायदा ना। जीसीबी आणून काय आमच्या घरावर सुटतो का? तुझ्या घरावर नाही सोडायचं। मग आता बाजार किती मोठा आहे आपला, लय मोठा आहे। हा, तिथं आणायचं, तिथं मोकळी जागा आहे तिथं लावणार, बर पाठी टाकणार, जीसीबी भाड्याने मिळेल, आज जाहिरात करणार नुसती आणि पैसा कमावणार, बसून एखादा ड्रायव्हर लावणार, तो असलं सांगते वडापावन। हे किती बारीक विचार आहेत तुझं का रॉकी, काय तुझं? अरे सागर भावा, तू जीसीबी आण, पॉकलँड आण, काय तुला वाटतं बुलडोजर आण, काय आणायची ती, पण आमचं म्हणणं तर ऐक नाही, फक्त धंद्याला 5,000 हात उचल दे म्हणतोय तुला मी।
तुला माघारी करतो परत. धंद्याला दिला असतं रे, हा तर त्याला तोंड बी चांगले लागतं आपले. काय झालं तोंडाला माझी? तुझं तोंड असलं सगळ्याची भांडणं लावून बसलाईच. हे बाग तोंडापाशी धंदा नसतो, वागणूक असतो माणसाच्या बोलण्या चालण्यावर. आला का धंदा करायची अक्कल नाही, आला का म्हणा पकड्यान घेणार. पैसे देतोय का देणं होईल का नाही? माझ्याच्याने नाही होणार, तुझा तू बघ. चला लगा ऐका, अरे ऐका लगा, चांगल्या कामाला पैसे मागतोय का तुम्हाला मी? नाही रे, मित्राच्या नावाने काढले बाहेर तुम्ही, दुसरं काय नाही. वाईट कुठलं काम करायचं म्हटलं की चाट दिवशी पैसे देणार. आणि आज लगा ही रॉकी मित्र आपल्याला का एक हॉटेल चालू करतोय, हा 4 पैसे द्यायचं राहिलं बाजूला. लका उलट त्यालाच सांगताय पोकल्याने घेणार आणि कुठं दारोचं चालू कर. वेळ प्रत्येकाची लक्षात ठेवा. हा आय काय रे? कवा भाजी व्हायची? आता होईल की तुला दिसत ना शिस्ती ती. अरे पाणी पिऊनच पोट भरलं, भूक लागली का? बार माझं केलेला खाय की नाही तरी. बरं ते जाऊ दे. हा. तुला माहित आहे का गंमत काय झाली गावात? काय? रॉकी हा धंदा चालू करतो म्हणतोय वडापावचा. चांगलं आहे की. काय चांगलाय? हाय का त्याचं तोंड शहाणं आणि तो धंदा करायचा आहे. त्याच्याने कधी कोणाचं चांगलं झालंय का तेव्हा त्याचं चांगलं होईल? अरे नुसतं बाबा नाही ते उद्योग नाही करावं. अरे तो तरी काय का होईना चालू करतोय. चहा असू दे, वडापाव असू दे, काय बी असू दे, पण तेवढी अक्कल हाय 4 रुपये आपल्याला कसं भेटतील? तुला तेवढी अक्कल हाय का 4 रुपये कमवायची? तू काय करतोय? दुसऱ्याला हसतोय का? म्हणून हसतोय रे. मग हसायसारखंच आहे की. अरे कोण कसं आहे माहित आहे का, त्याला तोंड बी चांगलं लागतं. तोंड चांगलं असेल तर माणसं जवळ येतात. ह्याचं तोंडच नाही शेण, सगळ्याच्यात भांडणं लावायचे, काड्या लावायच्या, कसं आहे त्या जवळ माणूस येईल? येणार की. उलट ते हाय ना करतोय ते लय भारी करतोय. हसू नको. हसण्यासारखी गोष्ट नाही हसायची. तुला स्वतःला आपल्याला जमाना काय तोंड घेताय घाय तुझं. काय उपयोग आहे त्याचा दुसऱ्याला हसायचं? म्हणलं एवढं उलट चांगलं करतोय. चांगलं म्हणावर उलट साथ द्यावी. चांगलं करतोय बाबा तू. अरे बघावती बी नवल आणि ऐकावती बी नवलच आहे. का? आता रॉकीचं, आता हे धंद्याचं वडापावचं. अरे ऐक की माझं, आपण जगाला हसलो ना जग पण आपल्याला हसत असतं. तुला अक्कल आहे का 4 रुपये कमवायची? उलट ती करतोय ना लय चांगला करतोय. त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. हा बाबा चांगला करतोय. काय साथ देतो की, म्हणजे घालेल कुठं तरी खड्ड्यात. काय खड्यात घालन? आणि मग तुला जेवायचो आधी 4 रुपये कमवून आण, मग जेवाय माग मला. आकलीच आहे का पत्ते 4 रुपये कमवायचं स्वतःला? ए तसलं नको मला सांगू. त्याच्या बरोबर माझ्या बरोबर करू नको. मी कोण आहे? सागर आहे नावचा, सागर. ते वडापावचा छाट धंदा करतोय. टॉपचा धंदा करीन, टॉपचा. काय आणि त्याच्याशी बराबरी करायची नाही. तुला जेवाय द्यायचं नाही ना, देऊ नको जेवण, घाल चुलीत. ऐक चालली की, तुझ्या नुसत्या बड्या बड्या बातांची काय आहे ना म्हण, तशी म्हण आहे तुझी. राहून दे. हा नुसताच बाता मारूनच माणसाला जम करतोय. जा नाही जेवाय देत. मीनाक्षी, ए बिना, काय झालंय सकाळ सकाळ बरोबर तुम्हाला? अरे मी बाहेर चाललोय ग्रामपंचायतच्या कामानिमित्त. कुठं बाहेर चाललाय? बघू दे ना, गावगाडा हाकायचा आहे मला. राहू द्या, गावगाडा हाकायचं. का? किती चांगलं हाकताय ते कळतंय मला बाहेरनं. काय झालं काय पण? काय झालं म्हणजे काय? किती गुण उदारताय ते कळतंय की मला बाहेरनं आता. काय तुला काय लक्षात आलं? तुझ्या काय कोणी कसला विकास सांगितलं? केलाय? कान ठोकलं काय तुझं कोणी? घंट्याचा विकास करताय घंट्याचा? म्हणजे आतापर्यंत एका तरी मंदिरात घंटा लावली का? असं म्हण की मग. काय गावातलं काम कुठं राहिली? कोणाची वरड आलेली दिसली का तुला? तुमच्या पैसे कशाला? ती माझ्या पैसे येतात की सगळं अख्खं गाव नावं ठेवतं या. काय सगळे बोलते? म्हणतात तर कसल्या सरपंच बाय तुमचा विकास आहे, काय करताय तुमचा नवरा, काय करताय? अजून वरडतात तुझ्यापाशी येऊन? मग अरे कोणाचीच वरड नाही काय, कोणी मला आजपर्यंत म्हणलं आणि तू कसं काय म्हणतीस? तसलं काय चालणार नाही. जो माझा मान आहे तो मला इथनं पुढे आता हाकायचाय. तुमचं तुम्ही आता घर बघायचं आणि मग ती गोटा बघायचा. आणि मी काय करायचं मग? सांगितलं ना, घर बघायचं आणि गोटा बघायचा. डोकं लय तुझं वर चालायला लागला आता. माझं कसं पण डोकं चालू गोट्यात तुमचं घालते. डोकं चाललेलं बघितलंय मी. मला गोट्यात घालते का? गोट्यात तिथं राहा नाही तर तिकडे खाया पाणी करा. पोझिशन काय माझी? आणि तू काय बोलतीस गोटान घर बघायचं? तुमची पोझिशन नाही ती माझी पोझिशन तुम्ही घेतली आहे. आजपासून गावाचं सगळं कारभार मी बघणार.
ही पद माझं आहे, ती मीच सांभाळणार. तुम्ही काय पण लक्ष द्यायचं नाही कशात. अवघडच होईल का मग आता. अवघड म्हणजे तसंच आहे आता, कशातच लक्ष नाही द्यायचं. आता स्वतः बी पैसे देत नाही की सरपंच कुठे गेलं तेव्हा. सरपंचाला मागते की पैसे, प्रचाराला विचाराला का सगळं असते मी. आता काय नाही म्हणणार आहे. सरपंच, ओ सरपंच. हा आलो आलो बस. काय नाही सरपंच, काय काम काढलं. आनंदाची गोष्ट सरपंचीन बाई. हा, बोला बरं का, आपल्या गावात एखादं 5 स्टार सारखं हॉटेल आहे का सांगा बरं. नाही. आपल्या डोक्यात आली आहे हॉटेल चालू करायचं आणि आपल्या या गावाचं नाव उज्ज्वल करायचं. डोक्यात आले हॉटेल टाकतोय. चांगली कल्पना आहे की मग. आहे ना. हे बघा 10,000 रुपये आहेत माझ्याकडे. फक्त वर कमी जास्त एक 5-7 हजार रुपये कमी पडतात. म्हणलं चला आपल्या हक्काचं माणूस म्हणलं कोण, सरपंच. म्हणून तुमच्याकडे आलोय. धंदा चालू केला की तुम्हाला 7,000 देऊन टाकतो माघारी. चांगल्या कामासाठी आपण नाही म्हणणार नाही. बस बस. आणि कसं आहे, पण धंदा म्हणजे धंदा करायचा. हो, 1 नंबरला हॉटेल चाललं पाहिजे. नाराज करू नका तुम्ही. हा देतो बघ मी. दे 7,000. अहो काय आता तुझं काय. सणासुदीचा अजून पोरांना भावांना कपडे नाहीत, काय नाहीत. तुम्हाला काय सांगायचं रॉकी. का मग काय, अजून सणसूद झाला ना तर पोरांना कपडे तर घेतले बघा बरं. हिच्या अंगावर हाय का, दिसतंय का. सरपंचीन बाई चांगल्या कामाला राव. हॉटेलसाठी मागतोय पैसे मी. अहो हॉटेलनं तुमच्या एकट्याचाच विकास होणार आहे. दुसरीकडे झाला तर अख्ख्या गावाचा विकास होईल. तसं नाही म्हणत मी. हात उचलून ते काय मला काय असं खुशीनं का बक्षीस द्यायला लागले. नको नको, विकासाला लागतात आम्हाला गावाला. आपण सरपंच देतो मग तुम्ही कशाला उगा अडकाटे. काय नाही त्या सरपंचांना बघायचं आता. आता कसं झालंय, माझा बी नाही इलाज झालाय. खरंच म्हणजे पोरीला अजून कपडे घेतले नाही, पाहुणे आली. नाही का मग आता काय करणार मी तरी. नाही आता माझ्या पुढे दिसतंय ना सगळं. हाय ती खिशात देऊ द्या की सरपंच. नाही लागायचं म्हणलं ना रॉकी. अहो ह्यांच्या हातात आणून देत नाही, तुमच्या हातात आणून देतो बस का. काही गरज नाही आता. नाही म्हणजे नाही. तुम्हाला बिशीला पैसे भरायला दिलेत ना. हो, बिशीला पैसे दिल्यात तिने. आता काय सर, तिचं खर्चून मला जमल का. होय, आहे तर माझ्या खिशात, पण त्यांचं पैसे नाही इलाज आहे. काय करणार. हॉटेलला नाव दिलं असतं तुमचं. नको नाव. आता सांगितलं ना हॉटेलनं फक्त तुझा विकास होणार आहे म्हणून. बर ठीक आहे, मस्त माझी इच्छा आहे. पण आता बघू परत कधी मदत बघितली करेल. हा? इच्छा काय तुमची. हा येऊ का मग. होय होय या. लगेच लागलाय पैसे द्यायला. दादू ते रिमोट घे केला का. अरे या गाडीला एवढूशा किती पैसे दिल्यात बाबा. तुला काय जी बघल तीच मागतो. एवढीशी गाडी, त्याला एवढं पैसे. काय बी खेळायचं दुसरं नाही जमत, हाय का नाही. हा बोल की. ताई, हो ताई. काय रे राखी, या की. बस. ए, जा खेळता बाहेर गाडी धर. तर तिथं पटाकणार खेळ. कुठं घरात खेळत असतात होय. ताई बोला की. लय आनंदाची गोष्ट सांगायला आली बघ. हा सांग सांग. बघा गावात असं बोंबलं फिरतोय म्हणून सगळे नावं ठेवतात. हा तुम्ही बी ठेवले असणार. पण आता काय केलंय माहित आहे का, हा, आज बाजार भरला आपल्या गावात. झटक्यात मी विचार केला हा. आपण बी काय तर नावा बिझनेस करायचा बस. आणि गावात एक हॉटेल टाकायचं. वडापाव, भजी, चहा सगळंच. हे बाजारची गर्दी नुसतं पैसे छापायचं का. हा सकाळी मला ते अर्जुन आणि ती सागर, हे का आहे की सागर लगा मी सांगितलेली कल्पना कायला सांगितलं नाही होय. सांगितलं की. होय हा बर तेच म्हणतो तू. एक 10,000 रुपये आहेत माझ्याकडे. फक्त 5 ते 6,000 रुपये कमी पडते भांडवल आला की झालं. धंदा एकदम सुरळीत चालू झाला की तुम्हाला देतो. अरे सकाळी तुला सांगितलं की हा नाही तर म्हणून परत हे चालाय इथं गाडा गुराळ. अरे पण तुला कुठं मागतोय मी, कायला मागतोय ना. ऐक की, चांगल्या कामासाठी मागतोय मला पण कळतंय. पण माझ्या बहिणीचं मी उसनं घेतलं होतं 10,000 रुपये आणि ती कालच दिलं मी तिला. काल तरी आलाय का. आता सकाळी सुचलं म्हणलं चला चांगल्या कामाला उशीर करायचा नाही. बघ जरा मसाचे थोडं काय तर ऍडजस्ट करून फक्त हात उसनं मागतोय ताई. सागर तुला दिलेला आहेत की पैसे कुठलं 5,000 रुपये. तुला नाही म्हणलं बँकेत भर. असं ऐक की माझं ऐक की.
अशा टायमाला द्यावं, उलट ते चांगल्यासाठी मागतोय डिकी. खरंच र ताईचं किती मोठं मन आहे र, चांगलं काम लगेच माता भावजीला लगेच कळलं. रॉकी हा दिलं असतं, दिलं असतं मी बी. आता तू म्हणते म्हणून दिलं असतं, पण काय झालं रॉकी? काय काय टाकलं बँकेत मी तुला माहित आहे ना, रुपया ठेवत नाही जवळ. तुला किती वेळा सांगितलंय मी, माझ्याकडे पैसे दिले की डायरेक्ट बँकेत पोच असतात, आपण खिशात ठेवतच नाही रुपया. खायला का चांगल्याला का एखादं काम करायला म्हणलंय का? हा माहित आहे तू खोडीलवणी करतोय मुदाबुंड र. हा नाही रे, बघ काय आशीर्वाद तेवढाच लागला असता, एखाद्या गरीबाला जर आपण असं सहकार्य केलं असतं तर. हो की मला बी वाटतंय की मग द्यायला दिलं पाहिजे त्याने, पण आता हे म्हणतोय मी बँकेत टाकल्यात. कालच मी ह्याला दिल्यात बँकेत टाक म्हणून, पण तो आता लगेच म्हणतोय मी बँकेत टाकलं. खरंच खरंच आहे का? चांगलं आहे की. काल टाकलं ना आपल्या बापान ठेवूया त्या रविवारच्या बँकी बंद. अरे द्यायचं नाही म्हणून सांग की. हा येऊ का? धन्यवाद. काय यार सागर, राहू दे, त्याला पैसे देत बसते का? अशा टायमाला द्यायचं असत र, नाही नाडबावं. एक तर चांगला कामाधंद्याचा मार्ग आहे, असं काय वायपट ह्याच्यासाठी नाही घेतलं ना, नाही मागत ना, चांगल्यासाठीच मागतोय ना, मग द्यावं ना. 1 2 3 4 5 6 50 रुपये दे की. नाही बाबा पैसे नाही, एक तर मी जुळवा कशी केली. लाडक्या बहिणीचं आलंय माझ्या, मी नाही देणार तुला पैसे. 50 नाही नाही 50 नाही, काय नाही काय नाही, काय मागायचं नाही. नका बहिणी तर कसा बी ना. अरे मला लागायच्यात की, म्हणलं आता दिवाळी तर आपली झाली का सांग बरं. म्हणलं आता सोनाचं काहीतरी करावं, कानातलं करावं, नाहीतर काय अंगठी बिंगठी करावी, म्हणून मी जुळवा करते ना. 50 रुपयासाठी राहिलं का? आज मग त्यात कमी पडल्या कुठं आणायचं? थांब जरा थोड्या वेळ. जेवणे लगा काय लगा काय मागेल नाही वय. हा काय बघ किती वेळा ताई सांगितलं त्याला मी बर का, या वहिनीला जरा हातभार लागू दे, काम दादा कर. काय सुद्धा काम करत नाही घरात, मला करायला लागतंय. बरं ऐका, एक खुशखबरी, आपल्या गावात हॉटेल चालू करतोय. हॉटेल, हो छान. चहा, कॉफी, बालुशाही, पुरी भाजी, लाडू, जिलेबी, टॉप आयटम एक सरळ कर एक. हा एकच नंबर. हा हो कसं आहे, कल्पना आवडली का? एकच नंबर बनवली. त्याला म्हटलं की सकाळी मी सागर होता ही होता मिळून करू म्हणलं. नाही जाऊ दे म्हणलं. नाही म्हणतात मग काय आता काय रिकाम टेकड्यांच्या नादी लागता तुम्ही. माझ्याकडे काय काम काढलंय तुम्ही? सांगतो सगळ्या सविस्तर सांगतो. हे बघा वहिनी, माझ्याकडे आहे 10,000 रुपये. आता भांडवल फिंडवल लागायचं म्हणलं की फक्त मला 2 ते 2,500 रुपयाची गरज आहे फक्त. तेवढी जर केली असती आणि एकदा माझं हॉटेल चालू झालं असलं की न मागता तुम्हाला बेळ भजे जिलबीचं सगळं मिक्स करून पुढा तुम्हाला आणून आणि ते तुमचं 2,500 दिलं असतं. तेवढ्यासाठी आले, बाकी काय नाही. माझ्याकडेच नाही तर पैसे. आता काय काय अहो जरा दिलं असतं मग तेवढं झालं असतं ना. आणि नाहीत ना, आता माझ्याकडे असतं तर मी दिलं असतं. तुम्हाला माहितीये का, मला लय अशी सगळ्यांना पैसे द्यायची सवय आहे माहितीये का. होय ना. हा बघा राव, गरज आहे म्हणून म्हणलं. मग हेच 2-3 वेळा मला म्हणला होता माझ्या जया ताईकडे असत्याला बाबा पैसे साठवून ठेवलेलं असते, कामधंदे बी चालवायचे म्हणून म्हणलं चला म्हणलं. आता आपल्याच गावातल्या लोकांना मागणार का बाहेरच्या लोकांना मागणार सांगा बरं. तुम्हाला मी दिलं असतं, तुम्ही आमच्या घरचंच आहे. होय पण ना. काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे पैसेच नाहीत आता. रॉकी सकाळी सांगितलं ना तुला पैसे नाहीत म्हणून, का परत आलाच घरी पैसे मागायला? होय धीरूभाई अंबानी, तुला नाही पैसे मागायला आलो मी, जया वहिनींना पैसे मागायला आले. मला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे असतात ते, आहे का नाही. हा रॉकी, तू काम करतोय ना ती 1 नंबर आहे माहितीये का. पण काय सांगू माहितीये का, माझ्याकडे पैसेच नाही तर तुला दिलं असतं मी पैसे. मला ना असं मदत करायला आवडते, पण माझ्याकडे पैसेच नाहीत ना. काय लय असं आलतो राव तुमच्याकडे लय, आणि पैसेच नाहीत ना, काय करायचं आता सांग बरं. चला आता काय नाही औषध आहे नाही म्हणल्यावर. पैसे पुढे कोणाचं चालतंय का, हातात पैसा असेल तर आहे. तेवढं आहे का नाही. मग असं काही तर दिसल्यावर झालं मला पण. नाही काय नव्हतं नव्हतं ना. नव्हतं काय नव्हतं. येऊ का मग. हा हा बरे, हा. चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. हा तुझ्यामुळे झालंय, लक्षात ठेव. बरं झालं दिलं नाही तर. तू नको सांगू मला कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं.
पैसे हा मोजते मोजू दे. अयो, सगळ्याची घरं फिरून कटाळा आला. नाही पण रॉकी खऱ्याची दुनिया नाही रे. एखादं चांगलं काम करायला लागलो ना कोण सुद्धा मदत करणार नाही, आणि वाईट काम करायचं म्हणलं की सगळी मदत करणार. खऱ्याची दुनिया राहिली नाही आता. उलट एखाद्या गावात चांगलं हॉटेल चालू करतोय तर किती सपोर्ट करायला पाहिजे. नाव ठेवाय सांगा फक्त रॉकीला. काय नाही बाबा. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. सांगायचं काम माझं दादा, ऐकायचं काम तुझं आहे. पैसे कधी मागणार नाही, दिलेला कधी सोडणार नाही. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. हे बालका, दिवाळी साजरी झाली नाही वाटत तुझी? हा, अंगावर बाळा तुझा कपडा नाही, असा रोगाटल्याने दिसतोय, पण मन तुझं छान आहे. दाढीला तुझ्याकडे पैसा नाही, पण हसमुख तुझा चेहरा आहे. कल्याण होईल बाबा, कल्याण होईल. 10-5 आहेत. अरे तूच मोकळा आहे, तुझ्याकडे काय आहे, पण देव तुला देणार. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. माई ये, माई ये ये ये. दान कर माई, दान कर. छान छान छान. हा, थांब माई, थांब माई, थांब थांब. हे खरंच लक्ष्मीच्या पावलाने तुझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे, पण तू उंबऱ्याला लक्ष्मी लावली ना, तेव्हा अशी ठास जशी ठसकाळून लक्ष्मी परत माघारी चालली. कशामुळे बाबा? काय सांगू माई, काय सांगू. अगं मन तुझं साफ आहे, काय तुझी गाडी फास्ट आहे, पण शेजारी तुझ्यावर जायच्या ती गोष्ट लय वाईट आहे. माई, सुखाने आनंदाने राहण्याची तुझी इच्छा आहे, तुझी इच्छा पुरी होईल. हा, असंच दान धर्म करत जा. छान माई, जा जा जा. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं. अरे माई आली आली आली. ये ये. पदर बी राही ना आता डोक्यावर माझ्या. हो द्या बालिके, तसं काही नसतं. धरा झोळी. हा, दान दिल्याला कधीही चांगलं. असू दे असू दे. वा वा वा, छान छान. होय, तुम्ही भविष्य पण सांगता होय? बालिके, अगं हे विचारणं झालं का काय? अगं आम्ही सर्व काही भविष्य सांगतो. होय का? हो. या या या, घरात या, घरात आलो या. आलो. या. बरं झालं तुम्ही आमच्या गावात आला. माझं भविष्य सांगा की तेवढं. बालिके, सांगणार 100% तुझं खरं भविष्य सांगणार. होय ना? हो, हो. होय हो, ऐकलं का? या, या जरा बाहेर बसा. नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्ते नमस्ते. छान छान. आलात? या, बघू हात. वाह, छान, सुरेख. लाखो कसा तुझा हात आहे, पर घरच्याची तुला साथ नाही. शेजारी तुझ्यावर जातात, पण तुझी गाडी फास्ट आहे. खरं का खोटा? होय होय, खरंय. खरं का खोटा? खरं. खरं खरं म्हणायचं नेहमी. वा 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 वा, छान. ही रेषा इकडे, ती रेषा तिकडे. छान, मस्त. बालिके, नाव तुझं मीना, आंघोळ नाही महिना महिना. काय?
तुझा महिमा अपरंपार आहे, खूप तुझा महिमा या गावात आहे असं मला म्हणायचंय बालिके. बरा बाई, साक्षात लक्ष्मीचा संवाद तुझ्या घरी आहे, खरं का खोटा? बस, लक्ष्मी अक्षरशः नांदते या घरामध्ये. वा वा वा, आहे तुझं नशीब उज्ज्वल आहे बालिके. हो हो, छान 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 भविष्य. ही जाऊ दे मरू द्या. हा, आमच्या ह्यांचा हात बघा आणि सांगा पुढच्या आता आमदारकीचं तिकीट त्यांना भेटेल का? आमदारकीचं तिकीट? हा, या ना. अगं एसटीचा कंडक्टर ह्याला लवकर तिकीट देत नाही, तर ह्याला आमदारकीचं तिकीट केव्हा मिळायचं? मला साफ साफ हिच्या चेहऱ्यावर दिसतंय आमदारकी नाही. जर मिळवायचीच असेल तर त्यासाठी थोडा खर्च करावा लागेल. काय खर्च येता? खर्च का? फार मोठा खर्च आहे त्याला. होय का? मग ही जाऊ द्या मरू द्या. हा, मी पुढच्या 5 वर्षांनी परत सरपंच होईल का ह्या गावची? बघू हात. ए, डोक्यावर पडलीस का तू? टाळ्या टाळ्या का जिम्मा फुगडी खेळतो का आपण? हा हात, हा हात, हा हात. छान. कसं म्हणा? हो हो हो, मिसळीचा बाई तुझा हात आहे, चांगला साफ करून देत जा बाई. पुस. हाया. छान छान छान. डोळे झाका तुम्ही. हा, तुमची नजर खूप वाईट आहे. हा, जर या हातावर जर नजर वाईट पडली तर या बाईचं भविष्य कसं सांगणार मी? हा, असाच कायम डोळे झाकून राहा, कल्याण हो तुझं. वा बालिके, स्पष्ट तुझ्या हाताची रेषा मला सांगते, पुढील 25 वर्ष सरपंच पद तुझ्याकडेच राहणार आहे. खरं काय? खरं खरं म्हणजे खरं. पण बालिके, हा, त्यासाठी तुला जरा खर्च करावा लागणार आहे. किती खर्च करायला लागतोय? फक्त बालिके 5,000 रुपये खर्च येणार आहे. फक्त 5? हो. 10 देते की? नाही नाही, असा गोरगरिबांचा लुटलेला पैसा मला नकोय बाई. भ्रष्टाचाराचा पैसा मी अजाबात घेत नाही. ओनली 5,000 रुपये. किती? 5,000. हे नागेश, डोळे उघड. हा, 5,000 रुपयात तुमच्या दोघांचं कल्याण करून देणार आहे मी. खरं का खोटा? खरं खरं खरं. काय वाकलास रे मध्ये तू? काय होतं 5,000? फक्त 5,000. आमचं नशीब उघडणार. अरे अरे वा वा वा. नशीब पाक उलट पालत होणार. कसं होणार? उलट पालत होणार. द्या द्या द्या. 5,000 आणि 1,000 रुपये एक्स्ट्रा ठेवा तुम्हाला. वा वा बालिके, बालिके, माझ्यातर्फे अजून 5,000 रुपये, म्हणजे तुला पुढचे 5 वर्ष अजून तूच सरपंच पद तुझ्याकडे आहे राहणार. ना? असा आशीर्वाद ठेवा बया. असू दे, असू. बस बस बस. तुझी जागा इथे नाही, इथे आहे. ईश्वराच्या चरणी आहे. हा, असू दे असू दे. हा, ठीक आहे बालिके, आता मी सांगतो तेवढं करायचं. हात दे. छान. डोळं झाकतो. डोळं झाक. हा. बालिके, हा, सकाळी झोपीतून उठायच्या आधी तव्याचं काळं फक्त इथं गालाला लावायचं. काय करायचं? तव्याचं काळं लावायचं. नवरा झोपेत असताना त्याच्या कपाळाला लावायचं. बर. आणि अंघोळ झाल्यानंतर 5 बदाम घ्यायचे आणि देवाऱ्या पुढे ठेवायचे. हा, आणि असे 21 दिवस करायचं. किती? 21. 21 दिवसानंतर तुला आपोआप रिझल्ट कळेल. हा, ए मसोबा, डोळे उघड. याचं भविष्य साफ मला दिसते. गावात या माणसाला अजाबात किंमत नाही. खरं का खोटं? खरंय खरंय. खरं. छान छान. दिवस लावल्यात आमच्या गावात तेवढं त्यांनी. हो ना? बघितले बघितले. नाव तुझं मीना, पण आंघोळ नाही. महिमा तुझा लय मोठा. बरोबर. बरं. चला येऊ नाही. हो हो सांगितलेलं करायचं. हो, हा, उद्यापासूनच करते. उद्यापासून, आजपासून मी गेलो की सुरू करायचं व्रत. बर. 21 दिवसाचं व्रत. हो. बर का? गाळ पडू नको. हा. दिवस ध्यानात ठेव. छान छान छान. खरं. तुम्ही नका सांगू, राहतं माझ्या लक्षात. बस बस. घरातली भांडणं सुद्धा मी मिटवू शकतो. त्यासाठी पण थोडा खर्च आहे. पण बस, अति तिथं माती नको. या बालिकेचं काय? हा, तिचं भविष्य सांगा पुढचं कसं नाही होईल. नाही नाही, हिचं काय भविष्य आयुष्यात घडणारच नाही. लहान आहे अजून, हिला मोठी होऊ द्या, मग येतो मी परत. ओके, हो. चला.
भविष्य सांगणार साठावाचा हात मी हातात घेत नाही. भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर आई मला सांग, मी काही दिवस तुला मागते पैसे 1000 रुपये फक्त सहलीला जाण्यासाठी आणि तू मला देत नाही आणि त्या ज्योतिषांना फक्त 5000 दिले. अगं तुला काय कळते, तुझ्या हजारांनी नुसती फिरून येणार आहेस. पुढचं 25 वर्ष मी सरपंच झाले तर आता आयुष्य हे निशील. ते काय नाही, मला बी 1000 रुपये पाहिजे. त्यांना द्यायला पैसे माझ्याकडे जाईल, मला दिले नाहीत का? आता भविष्यवाल्याने सांगितलंय की आपलं मनुष्य जाणार आहे, मग पैसे येतात ना, मग तेव्हा देऊ की तुला. मला नाही काय सांगायचं, मला 1000 रुपये पाहिजेत. बघ बाबा माझ्याकडे काय नसते. जा तेवढे भांडे का संध्याकाळनं बघतो जा. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. सांगायचं काम माझं, ऐकायचं काम तुझं आहे. माई ये माई ये. दान केलंस माई, दान केलंस. वा वा वा, काही कमी पडणार नाही माई तुला. चेहरा तुझा खूप हसरा आहे. टेन्शन तुला फार आहे. खरं का खोटं? खरं. खरं. मला नेहमी खरं बोलायची सवय आहे. खरं म्हणलं तर खरं सांगतो, बरं म्हणलं तर बरं सांगतो. खोटं कधी बोलणार नाही, खरं चुकून सांगणार नाही. बरोबर? बरोबर. माई खरंच मन तुझं लय मोठं आहे. हा, पण तुला घरच्यांची साथ नाही. खरं का खोटं? खरं. हा, पैसा लय पळायचा प्रयत्न करती, पण तुझ्या पैशाला मुंगळे लय आहेत. खरं का खोटं? खरं. हे घे माई. माई सगळं काही ठीक होईल तुझं. हे तांदूळ परत तांदळाच्या डब्यात टाक. हा, सुखाने तुझा घर चालेल. हा, पैसा तुझ्याकडे टिकेल. जा माई जा. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. कालपासून तुला मागतोय का 50 रुपये दिला काय एकदा तरी. मला कसं तरी स्वतः आखलीचं औषध नसल्यावर. नको आखलीचं औषध कशाला घेत असतो तू? चांगलं नसतं ते, वाईट असतं माहितीये का तुला. एक काम कर, मी किराणावाल्यापाशी पैसे देऊन आले, तेवढा किराणा घेऊन ये घरी. हा येचल ना? जा. नाही 50 देणार. नाही जा. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ज्योतिषवाला इकडे या. काय? आलो आलो माई आलो, थांब. छान छान छान. वा वा वा, सुखी संसार, सुखी घर. छान छान. बरं वाटलं माई, हाक मारली ती. बोल बालिके, काय समस्या आहे तुझी? घरात पैसा पाणी येई नाही. पैसा पाणी टिकत नाही. हा हा. हा कोण? हा भाऊ आहे माझा. छान वाटलंच मला. बाई ह्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय माई, बिनकामाचा माणूस आहे हा. घरात कुठलं काम करत नाही. कसं ओळखलं तुम्ही? बालिके, आम्ही या विश्वाचं, या जगाचं भविष्य सांगू शकतो बालिके. हा, ह्याच्या कपाळावरच्या रेषाच मला सांगताय. फणीचा ज्या मेंबर आहे वाटतं बालिके. खरं का खोटं? खरं का खोटं? खरं. खरं. खोटं कधी बोलणार नाही, खरं चुकून सांगणार नाही. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. बालका, याला मार्गी लावायसाठी माझ्याकडे औषध आहे, पण बालिके त्यासाठी थोडा खर्च आहे. तो जर तू खर्च केला तर हा गप गुमान कामाला जाईल. घरात पैशाचा पाऊस पडेल बालिके. सांग, तुझी जर इच्छा असेल, तुझ्या हातात पैसा टिकत नाही. खरं का खोटं? खरंय. खरं. खरं आहे. हा, पैसा तुझ्याकडे येतो पण टिकत नाही. असा हातात धरायला गेलो तर तो असा जायला बघतो. खरं का खोटं? खरंय. खरं. आणि तू तर बिनकामाचाच आहे. तर बालिके, माझ्याकडे यावरती उपाय आहे. मी उपाय सगळा सांगू शकतो. तुमची आलेली दुःख नष्ट करू शकतो जागच्या जागी. खरं का खोटं? छान छान. सुधारला. कळलं ह्याला, भावना पोचल्या लगेच माझ्या. छान छान. तुझं भविष्य मी घडवणार बालका.
टाइम झालाय वाटतं ह्याचा. छान काम लागल तुला लवकरच. बालिके फक्त 2000 रुपये खर्च करू शकतेस का? एवढे? हो एवढे. तसं बघायला गेलं तर 5000 शिवाय मी कुणाचं भविष्यच बघत नाही. आणि तुमच्या दोघांकडे बघून तुमचा हात बघायची काय आवश्यकता मला वाटत नाही. कारण साफ साफ तुमच्या चेहऱ्यावर तुमचं भविष्य दिसतंय. छान. शेळीला रोजच्या रोज वेळच्या वेळी पाणी पाजत जा. बघितलं कशी ओरडते. असू दे. बालिके 2000 रुपये देऊ शकतेस का? दे दे दे. लगेच सांगतो मार्ग तुला. अरे वा किती छान छान छान. कष्टाचा पैसा म्हणायचं बालका याला. काय म्हणायचं? कष्टाचा पैसा. तू कधी करणार कष्ट? हा असाच गावात बुंगलं फिरणार का? नाही म्हणायचं. काय नाही. बघू. छान छान छान. समस्या पूर्ण झाली पाहिजे. समस्या सगळी निघून गेली पाहिजे. हो बालिके हो बालिके. 1 2 3 4 छान छान. खरंच बालिके मन तुझं खूप मोठं आहे. मी सांगतो तसं करायचं. एक नारळ घ्यायचा. ओला नारळ. त्या नारळाची केसर काढायची नाही. तो नारळ तसाच ठेवायचा. आणि रोज सकाळी 6 वाजता दोघांनीही उठायचं आणि 5 वेळा त्याच्यावरती तांदूळ सोडायचं. कुठल्या? त्या नारळावर तांदूळ सोडायचं. बरोबर 35 दिवस हा उपाय करायचा. किती दिवस? 35 दिवस. किती दिवस? 35 दिवस न चुकता. रोज काम. चल येऊ का मी? भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. खरं कधी बोलणार नाही, खोटं चुकून सांगणार नाही. पैसा कधी मागणार नाही, दिलेला कधी सोडणार नाही. येऊ बाई? भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. 50 रुपये मिळते ते दिले नाहीत मला. अरे आपल्या घरात पैसे पाणी टिकतोय का? त्यासाठी मी त्यांच्याकडनं उपाय सांगितला. म्हणलं त्यांनी काय उपाय सांगतात का, त्यासाठी मी त्यांना बोलवून घेतलं आपल्या घरी. जाऊन दे मग. चांगलं होत असलं ते जाऊन दे. हा मग आपल्या घरातल्यांसाठी आणि आपल्यासाठी चांगलं आहे ना, त्यासाठी मी बोलवून घेतलं त्यांना. बर बर जाऊन ठीक. चांगलं केलं उलट. आपल्याला पावल बिचारा. हा बरं आता काय करतो मी? तू सांगितलेलं काम जातून पटकन किराणा घेऊन येतो. ये लगेच ये. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. तोंड मी वापरतो, कान तू वापर. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. माई दान कर. माई ये. माई ये. आले आले आले. थांबा. ये माई ये. तांदूळ घेताय का? हो घेतो की. आई हा छान छान. थांबा माई. वा वा वा. बर भविष्य बघता का तुम्ही? माई भविष्य बघतो. पूर्ण या ब्रह्मांडाचं मी भविष्य सांगू शकतो माई. जवळजवळ 175 ते 275 गावाचा प्रवास करून माई तुझ्या दारी आलेला आहे माई. बर या घरात या. बघायचंय मला. बघायचंय? आलोच. बोल माई तुझी काय समस्या आहे? बोल. ऐका की. काय? पोरग आहे माझं, काम नाही, धंदा नाही, काय नाही. नुसतं रोज म्हणतं कामाला जातो आणि माघारी येतय. कामाला जातो माघारी येतय. लय माझ्या डोक्याला टेन्शन त्याच आहे बघा. माई आता मी आलोय ना, काही टेन्शन घेऊ नको. माई हात बघू जरा. छान. किती 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 माई कष्ट केलंय तू. खरंच कष्टाला तुझ्या तोडच नाही. पण काय करते, कष्ट तुझं फार आहे पण तुला घरातल्या लोकांचं काही साथ नाही.
मर मर करण्यात तुझं आयुष्य गेलं माही. पैसा साठवून लोकांचं भलं करण्याची तुझी इच्छा असते माई. खरं का खोटं? खरं आहे खरं आहे. खरं ना. माई पैशाचं महत्व तुला कळलेलं आहे, पण तुझ्या पोराला पैशाचं महत्व कळलं नाही. आणि बरं का माई, तुला ना पैसे द्यायची इच्छा खूप असते. काय लोकांना सहकार्य दान धर्म करायची इच्छा खूप असते, पण काही चाटाळ्या लोकांचा तुला विरोध असतो. खरं का खोटं? खरं आहे खरं आहे. हा हा. हो का पोरग ही? हा देऊ टाका. आपलं हा मुलगा का? हा हा. छान छान छान. हात बघू. हातात सुद्धा घेऊ वाटत नाही. खूप पापी असल्याचा हात दिसतोय हा. खरंच राहू दे माई, तरी पण बघतो. माई विश्वास फार तुझ्या जाऊ टाकते, पण हा प्रत्येक वेळेस तुझ्या विश्वासाचा घात करतो. खरा का खोटा? खरं आहे की. विश्वास म्हणजे हा ठेवण्यासारखा म्हणजे वागतच नाही. बऱ्याच कंपनींचा ह्याचा त्याचा जॉब आला, पण ह्याला ते करणं होत नाही. याला लोकांना नावं कशी ठेवावी हे ह्याला चांगलं जमत. ऐका की मग तुम्ही आलाय आता, मग आता तुम्ही तुमच्याकडे काय असेल ती करा की काय असेल ती तुमचा मार्ग. माई आता तू मला विनंती करते म्हणून मी त्याचं भविष्य प्रामाणिकपणे त्याचं भविष्य सांगू शकतो. बालका हात पुस तुझा जरा. पुस. छान. आण बघू इकडे. अरे ते दाखव की. नाही नाही, हाच 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 याचा हाच पाहायचाय. ओके. छान. बालका स्पष्ट स्पष्ट तुझं भविष्य मला कळतंय त्यात. आता मी काय म्हणतो ते ऐक. बालका पोकळण जीसीपी घ्यायची तुझं स्वप्न आहे का? होय महाराज. हा. तुम्हाला कसं कळलं? माई आम्ही अंतर्ज्ञानी आहोत, सर्व काही माहित असतं आम्हाला. अहो पूर्ण या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करूनच मी इथे आलेलो आहे. पूर्ण पूर्ण तसं बघायला गेलं तर मला हात पाहण्याची काही गरजच नसते. मी अशी थोबडं बघून म्हणजे तोंड बघूनच मी सांगू शकतो याचं भविष्य काय असणार आहे. महाराज पोकलेन घेणार ना मी. बस. पण तू पोकळ्यान घेऊ शकतो, जेसीपी घेऊ शकतो, अरे हेलिकॉप्टर सुद्धा तू घेऊ शकतोस. खरं काय? एवढी धमक आहे माहिती त्याच्यात. पण अडचण अशी आहे, त्यासाठी काही ग्रहांची शांती करणं खूप गरजेचं आहे. जर ग्रहांची शांती जर झाली तर 100% ह्याचं स्वप्न पूर्ण होईल. माई खरं वागणार, खोटं बोलणार नाही, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. कान मी वापरतो, कान तू वापर दादा. खरं का खोटं? खरं आहे महाराज. तुझ्या इच्छा पूर्ण होतील बालक. ऐका की महाराज, मग तुम्ही आता हे काय पुढचं आहे ते शांती ही ते तुम्ही करू शकताय की. 100% करू शकतो माई, पण थोडा त्याला खर्च आहे माई. किती? जास्त काय नाही तुमच्याकडून घेणार. एकंदर घराची परिस्थिती पाहता आणि या माईचं काबाड कष्ट भाग पाहता 5,000 रुपये खर्च येईल. 5,000 रुपये. 5,000? तसा तर 10,000च येणार होता. मग 10,000 बरे का 5,000 बरे? ऐका की महाराज, परिस्थिती आमची एकतर अशी आहे, काय कमी करा की थोडंफार. माई माई हा ऍडजस्टमेंटचा जमाना नाही माई. थोडक्यात आणि स्पष्ट सांगितलं मी, 5,000 रुपये ह्या बालकाकडून मला घेतलेच पाहिजे, तरच मी त्यातून मार्ग काढू शकतो. बर महाराज 5,000 देतो, पण जीसीबी पोकलेने येणार का नाही माझ्याकडे? अरे मी असं बाहेर जाऊच तरच तुला ऑर्डर येणार जीसीपी पॉकलँडची. हो चला. अरे लगेच दे. छान छान छान. नव्हते भरले मी पैसे बँकेत. नव्हतं. मग कसं म्हणला मी बँकेत कालच भरून आलो. ते रॉकीसाठी म्हणलो. शांती शांती. आज ज्योतिषी तुमच्या दारी आलेला आहे. हो का महाराज? मोजून घ्या. आहेत ना बरोबर? अहो क्लिअर 5,000 आहेत.
वासावरूनच मी ओळखू शकतो हे 5,000 आहेत. आता बालका, जसं मी सांगतोय तसं करायचं. रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठायचं. किती? 5 वाजता उठायचं. गार पाण्याने आंघोळ करायची आणि गावातल्या मुसोबाला पहाटे 5 वाजता 101 रुपया घेऊन जायचं. किती दिवस? 30 दिवस. चल, मी सांगितलेलं करायचं. 31व्या दिवशी तुझ्या दारात पॉकलँड 2 आणि GCP 2 येणार. चल माई, येऊ मी? महाराज, पण खरं होईल ना? खरं होणार माई. मी त्या पूजेला सुद्धा मीच स्वतः येणार. चला, येऊ का मी? भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, बरं म्हणलं तर बरं सांगणार. सांगायचं काम माझं आहे दादा, ऐकायचं काम तुझं आहे. मग करू आता 31व्या दिवशी आपलं कामच होणार. खरं आहे का पण बाबा? एवढं पैसे लगेच दिल्या सोबी मागितलं की? ते सांगितलं खरं त्यांनी, त्याच्यामुळे विश्वास. मग मला काय म्हणायचंय, त्यांना कसं माहित होतं तू JCPचं पोकल्यांचं बोललेला? त्यांना काय माहित? तरी आम्ही ती म्हणलं नाही, लय डोकं नको चालू. 31व्या दिवशी रिझल्ट बघू. आता तरी जेवाय दे मला. चल चल बाबा. देवा, माफ करावं मला. खरंच या गावकऱ्यांना गुढीत पैसा मागितला मी, पण एकानं सुद्धा पैसा दिला नाही. म्हणून मला असं करावं लागलो. माफ करा देवा. हॅलो सागर, आरती भविष्य बघणारा माणूस आहे. हा, सर्वांना घेऊन ये पटकन. मी ती पाठलागच करत होतो. येताना जुड हे तेवढ्याल. हा, मंदिरामध्ये अरे कपडे काढताना बघितलं स्वतःच्या डोळ्यानं. तर हो, तर बरोबर. या या. आई, अर्जुन दादाचा फोन आलता. काहीतरी ते ज्योतिषाचं सांगत होतं सोनेश्वराच्या मंदिराचा. सरपंच कळलं का? चला चला लवकर चला लवकर. अरे अजून कस काय ना ती? हे अरे पुरं झालं. कुठे? आरती ज्योतिषीवाला नाही. आयुष्यात दाढी नकली समधी कपडे काढता मी बघते डोळ्यानं. चला की दाखवतो. चला 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 दाखवतो. आओ आओ, थांबा. काय 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 ना? आम्हाला फसवलं. ह्या बघा सरपंच, मी चांगलं गोडीत तुम्हाला पैसे मागत होतो का नाही? भाऊजी धरा तुम्ही. हा बा, ह्या का ऐका, मारायचं काय कारण नाही. चांगल्या गोडी गुलाबीने तुम्हाला पैसे मागितलं हॉटेलचा धंदा चालू करायचा आहे म्हणून. म्हणजे सोन घेतलं होय? मग आता काय तुम्ही चांगल्यावानी मदत कराच ना मला. आमचं काम हो सरपंच, ऐका, ह्या बघा, मी तुमच्या सगळ्याचे पैसे परत देतो काय, पण उगा तसला उगा विषय वाढवू नका लय. का गोडीत मागितलं तर नाही म्हणला. होय रे, तुला पैसे द्यायला तुला काय काम धंदा नसता वे करायचं? काम धंद्यासाठीच मागितलं होतं ना. आणि हे काय नाटक केली? असलं बोंदुगिरी करून करतो का? हो, गोंदगिरी नाही. तुम्हाला उगा चांगल्या कामाला पैसे मागले तर सगळ्यांनी हातवर केलं.
खोटं जरा नाटक केलं मी, खोटं तुमच्याबद्दल बोललो की लगेच कचा 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 पैसे देऊन टाकलं मला. 5,000 काय, 2,000 काय, 3,000 काय. डोकं लोडावर बनायचं तू. हा डोकं लावलं. काळा लावायचं आहे ना हाऊस, त्याचं तोंडाला काळा लावून गाडू बसवा त्याला. नाही हे बघा सरपंच बाई, मी काय वाईट केलं का? काय वाईट केलं का? आम्हाला फसवलं म्हणजे चांगलं केलं वाईट. फसवलं म्हणजे मला माहित आहे ना, एवढं तुमचं डोकं चाललं पाहिजे की एवढा कसा अॅक्युरेट भविष्य सांगाल म्हणून. तू आमची चुका करू नको. माहिती असल्यामुळे त्याने ते करेक्ट भविष्य सांगितलं. अगोदर ऐकून गेला तीच आपल्याला सांगितलं ना, आपण फसलो गेलो. आलं का लक्षात? सरपंच बरं मी डोकं चालवलं, माझ्या जे काय की डोक्यात आलं. मला बी नेमकं माझ्या बहिणीनं सांगितलं होतं किराणा नाही, किराणाच्या नादात मी बी ह्याच्या पाच वेळा गेला. बरं झालं तुम्ही चांगलं केलं की, म्हणजे आपल्याला आता धडा तरी शिकला. स्वांग उघडकीस आला आता. आपण काय डोकं म्हणायचं रॉकीला. हा एक नंबर रे, मला तर आवडलं बरं का. आमचं पैसे काढ. रॉकी हा मला काय म्हणायचंय, काय एवढं फसवून तू पैसे नेलं. हा मग एक काम कर, आता तुझा हे चांगलं हॉटेल चालला का नाही, धंदा ही चांगला चालला ना. आता मी सगळ्यांना सांगते, त्याला कोणीच काय म्हणू नका. चांगला धंदा चालला ना, मग सगळ्याचं पैसे घेतलेलं माघारी दे. आणि तुझ्या चांगल्या कामासाठी घेतल्या तर राहू दे. आता नंतर जेव्हा तुझा चांगला धंदा होईल तेव्हा सगळ्याचं माघार देऊन राहू द्या. बाकीचं काय त्याला बोलू नका कोणी आता. आपला माणूस आहे, चांगल्यासाठी घेतले. आपलाच माणूस आहे. आणि मी बी जेवढ्याच्या दारात तुम्हाला सांगतो, सगळ्यांचं जेवढ्या कोणाचे पैसे घेतल्यात ना, माझा धंदा एकदा चांगला सुरळीत होऊ द्या, व्यवस्थित चालू द्या, सगळ्याच पैसे तुम्हाला माघारी करतो बस का. आणि सरपंच बाई उद्घाटनाला तुम्ही बी यायचं, सरपंच तुम्ही बी काय तुम्ही बी यायचं. आम्ही तुम्ही तर मेन आहे, सगळ्या माझ्या त्या हॉटेलची तयारी करायला तुम्ही तर आहे ना. अर्जुन दादा तुम्ही काय. हा बघ रॉकी, मी सुद्धा काय तुला मदत केली नाही. आपलं हेच चुकतंय, आपल्या जवळच्या माणसांना आपण मदत करत नाही. पण मला काय म्हणायचंय, आपण तीच आपल्याकडनं चुकतंय कसं की आपला बाबा ह्यो जवळचा माणूस आहे, मग तो काहीतरी करतोय ना, त्याच्यासाठी आपण नाही मदत केली मग कोणी. मग असंही काय की अशी भोंदूगिरीवाली लोक आली कना 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 पैसे काढून 5-5, 10-10 हजार, तेव्हा काही विचार नाही करत आपण. पण ज्या माणसाला खरं गरज आहे, आज रॉकी आपल्या सगळ्यांकडे आला का नाही, मग त्या चांगल्या ह्याच्यात आला तर आपण ह्याला रुपये तरी मदत करायला पाहिजे होती का नव्हती? करायला पाहिजे होती. म्हणून त्यांनी प्लॅन केला. पण असं करायचं नाही, फसायचं नाही. असं असे बोंदूगिरीवाली येतात आणि असे पैसे उकळून जातात, ते आपल्याला कळत नाही. आपण आपल्या माणसाला तेवढा विचार करत नाही आपल्या माणसासाठी. नाही बरोबर आहे बरं का रॉकी, माझ्याकडनं चुकलंच. तू जीवा भावाचा मित्र आहे, तू 5,000 मागितले, मी तुला दिलं नाही. काय होतंय माहितीये का, आपलीच माणसं आपल्या माणसांना मदत करत नाही, खेकड्यावाने वाढतात, त्याच्यामुळे त्यांची सुधारणा होत नाही. म्हणून मराठी माणूस सुधारला नाही. काय तर बाबा ते पैसे तू वापर, तू हॉटेल चालू कर, फक्त सगळ्याचे पैसे सगळ्याला. माझं हॉटेल चालू झालं की तुमच्या सगळ्याचं पैसे देतो. देऊन टाकायचं. ओके मला माफ करा, धंद्यालाच वापरायचं. चांगला उपयोग करायचा. मला माफ करा, मी काय तुम्हाला फसवायसाठी केलं नाही. मी तुमचे पैसे माघारी देणारच आहे. चला मग, तुझा व्यवसाय चांगला चालू आहे याची इच्छा. ओके. भविष्य सांगणार ज्योतिष